तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतील. जयेश भोईर आणि फलंदाज निलेश भोईर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला आता उशीर करणार का ऑफिशियल अंपायर्स, आपण लगेच सामन्यात सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळेल हेमंत टोंबरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मॅच मध्ये सध्या घेतला आराध्या स्पोर्ट बातान टीमना. स्ट्राइक वरती फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्राइक वरती जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार. हेमंत ठोंबरे मुख्य ट्रम्प कार्ड तो मात्र कोणी टीमचा. पहिलाच बॉल प्रहार केलाय, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, आवा कॅच बाहेर. दॅट इज द माइट इट, पॉवरफुल इट. पहिल्याच बॉल वरती हा तडाखा. पहिल्याच बॉलवरती हवाई फायर, फलंदाज निलेश. सेकंड बॉल, क्लासिकल बॅटिंग, फक्त टायमिंग, दिशा दिली, फटका चांगल्या कव्हर मध्ये डीपला चेंडू निघून चाललाय. षटकार नंतर येतोय निलेशच्या पाठमधून दमदार चौकार. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना आराध्या 11 बातान संघ. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय आणि तेवढा चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये निलेश भोईर करता. गोलंदाज हेमंत वरती थोडासा प्रेशर टाकला. चांगली बॅटिंग या P1चा पहिला षटक. पुढचा बॉल, हा देखील फटका चांगला बॅकपास कव्हर केला. हा फटका एक्झिक्यूट केला, पंचांचा इशारा येईल. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. तीन बॉल 3 मोठे फटके. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 14 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती षटकार, मागे 2 बॉलवरती 2 चौकार. संघ 14 या आकड्यावरती. 14 धाव पुस्तकावरती चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये फलंदाज निलेश भोईर करता. अगदी क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण निलेश भोईरचे पाहतोय. चला लगेच आपण दुसरा बॉल घ्या. प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपण 2 बॉल चॉईस करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरा. चौदा या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. फलंदाज निलेश भोईर अगदी चांगला खेळ साकारतो. ओपनिंग ब्लास्ट कसं करावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मॅच मध्ये देतोय फलंदाज निलेश भोईर. 3 मध्ये 14 धावांचे योगदान सध्या निलेश भोईरनं दिला. प्रेशर टाकला गोलंदाज हेमंत ठोंबरेवरती. पहिला षटक या P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण निलेश भोईरचे पाहतोय. बॅकअप द्यावा लागेल ओव्हरमध्ये.
जर बॅकअप द्यायचा असेल तर तुम्हाला डॉट चेंडू विकेट हे घ्यावे लागते, तेव्हाच ओव्हरमध्ये बॅकअप दिला जाईल, धावगतीला रोखलं जाईल. मात्र तो प्रयत्न मॅचमध्ये हेमंत ठोंबरे करेल का, हा मोठा प्रश्न. पुढचा बॉल गोलंदाज सह्या, पुन्हा एकदा हेमंत ठोंबरे समोर एक धाकड खेळाडू निलेश भोईर इन ऍक्शन मध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला खेळला फटका, चांगल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, थ्रो थोडीशी अचूक होती, ऑन स्टंप होती. जर थ्रो झाले असते ना तर कदाचित फलंदाज निलेश भोईर साठी धोका होता, मात्र तसं घडलं नाही. या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोचला 16 या आकड्यावरती. पाठी करत असताना पातन संघ थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, सन्मान दिला चेडूला, हलक्यातना पुश केला, पंबलिंग झालं, बॅकअप आला, तोपर्यंत एका दाबेला प्राधान्य. चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईरचा पाहायला मिळतं. 5 मध्ये 17 दाबेचं योगदान दिला, स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज जयेश भोईर. 2 सलामीवर चांगली बॅटिंग करते सध्या मॅच मध्ये आराध्य 11 बातान टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करतो बातान संघ, समोर अगेन्स्ट तेवढा ताकदीचा कोणी संघ बॅकअप द्यावा लागेल. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक वरती जयेश भोईर, राईट लेफ्ट हा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सध्या बातान टीमचा पाहायला मिळतं. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगल्या टीपला चेंडू निघून चालला, बॅकवर्ड कव्हरच्या दिशेनं फलंदाज जयेश भोईरच्या बॅटमधून पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. इनिंग तुम्हाला वेळेनुसार समाप्त करावे लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात अगदी दमदार राहिली. आराध्य 11 बातान टीमसाठी दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलं आणि संघ 21-21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना आराध्य 11 बातान संघ सेकंड ओव्हर विश्वास दाखवला. दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये केलाय श्री गणेश कोणी टीमना. गोलंदाज पाहायला मिळेल अजय उत्तेकर, हा गोलंदाज ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला, त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करावी लागेल. मॅच मध्ये कमबॅक करून द्यावं लागेल श्री गणेश कोणी टीमला. तो कमबॅक दिला जाईल का अजयच्या माध्यमातून. समोर इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश भोईरला पाहता 5 बॉल मध्ये 17 धाबेचा दमदार योगदान सध्या आराध्य 11 बातान टीमसाठी देत असताना ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सेकंड षटक, पहिलाच बॉल, प्रहार केला पहिल्याच बॉल वरती, हवाई फायर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक, अजून एक तडाखा फलंदाज निलेश भोईरच्या बॅटमधून धमाका षटकार. करायला 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 27 आकड्यावरती. विकेट गमवलं नाही या मॅच मध्ये आराध्य 11 बातान टीमला. यश शुभ संकेत. हो बॅटचे टॉपेज, थर्ड मॅनला चेंडू वेगानं चाललाय, षटकार नंतर येतोय हा चौकार. आक्रमण पाहायला मिळतं प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमणानं, त्या ईर्ष्यानं फलंदाजी मॅच मध्ये निलेश भोईर करतोय. संघाची धावसंख्या पाहिली, वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना मॅच मध्ये आराध्य 11 बातान संघ जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. बॅकअप हवाय, कमबॅक हवाय मॅच मध्ये श्री गणेश कोणी टीमला. जर कमबॅक करायचं असेल ना तर तुम्हाला या मॅच मध्ये विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट रसावा लागेल. विकेट जर आली नाही तर धाब्यांची लयलूट नक्कीच करेल. बॅटिंग घेत असताना निलेश भोईर आणि जयेश भोईर. वेगवान बॉल, लेंथ लाईन चांगली होती, सड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न होता अजयचा आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. अशा रीतीने जर गोलंदाजी केली तर नक्कीच कमबॅक करू शकता मॅच मध्ये
धावगतीला रोखलं जाईल कोणी टीमच्या माध्यमातून. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 31-31 या आकड्यावरती. इन ऍक्शन ऑन स्ट्राईक फलंदाज निलेश भोईर. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकअप देतो ओव्हरमध्ये. मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात. चित्त फलंदाजाला निलेशला शांत ठेवण्याचा प्रयत्न. 2 बॉलमध्ये 10 खर्च केला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगली गोलंदाजी साकारतो मॅचमध्ये अजय. मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात. धावसंख्या स्थिर आहे 31-31 या आकड्यावरती. आराध्य इलेव्हन संघ. पुढचा बॉल सुपर बॉलिंग समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला अगदी शांत ठेवल्या. मागील 3 बॉल निर्धाव. कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण मॅच मध्ये अजय देतोय. मागील 3 बॉल निर्धाव केला फलंदाज निलेश भोईर. थोडासा आता प्रेशर हा करत टाकण्याचा प्रयत्न अजय करतो मॅच मध्ये. 5 चेंडूमध्ये 10 खर्च केला. हा षटक भरपूर चांगला सध्या श्री गणेश कोहली टीमसाठी. अंतिम बॉल लावडापी जरूर झाली. हाईट फॅक्टर इम्पॅक्ट लाईन हे सर्व काही पाहिल्यानंतर पंचांचा इशारा की लेग पॅस मध्ये 1 धाव सोडली जाईल. अंतिम बॉलवरती सिंगल आली. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आराध्य इलेव्हन भातान संघ बिनबाद 32 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 32 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग मॅच मध्ये साकारल्या फलंदाज निलेश भोईर आणि जयेश भोईरना. संघ 32 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल श्री गणेश कोहली टीमला. 30 षटक 3रा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला मॅच मध्ये श्री गणेश कोहली टीमला. गोलंदाज पाहायला मिळेल भूषण ठोंबरे. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर इन ऍक्शन फलंदाज पुन्हा एकदा निलेश भोईर. प्रहार करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे ताकद कमी होती. पकडलाय चेल संपलाय. निलेश भोईरचा केला पहिला धक्का पाठी करत असताना आराध्य इलेव्हन भातान टीमला. विकेटची गरज होती मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना श्री गणेश कोहली टीमला. आणि अखेर का ती विकेट घेतली गोलंदाज भूषण ठोंबरेना. आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना आराध्य इलेव्हन भातान टीमला. संघाची धावसंख्या पाहिली 32-32. मॅच मध्ये आता कमबॅक केलं जाईल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाज प्रवीण भोईर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघ 32-32 या आकड्यावरती. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये किती धावा जमा करेल आणि किती धाब्यांचं लक्ष सेट केलं जाईल अगेन्स्ट केणाऱ्या कोणी संघासमोर. प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान बॉल होता. मागील आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये भरपूर चांगला कमबॅक केलंय. सध्या गोलंदाजी करत असताना श्री गणेश कोहली टीमना. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 32-32 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना भूषण ठोंबरे. समोर प्रवीण चेंज द स्पेस. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर गतीचा हा बॉल डिलिव्हर केला. जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सलग 3 बॉल डॉट फेकल्यात. कमालीचा षटक फेकत असताना श्री गणेश कोहली टीमसाठी गोलंदाज भूषण पाटील. शांत ठेवला. धाव गतीला आता ब्रेक लावलाय.
पडल्यानंतर थोडंसं चेंडू आतमध्ये वलंग घेत असताना फलंदाजाला शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये आपण भूषणजी पाहतोय. समोर प्रवीण प्रहार करण्याचा प्रयत्न लांब कार्पेट डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचला. डबल तिरी 33 आकड्यावरती बॅटिंग करत असताना आराध्य 11 पातान संघ स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज ॲज द ओपनर बॅट्समन जयेश भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. चांगली गोलंदाजी साकारता पहिल्या षटकामध्ये जरूर धाब्यांची लयलूट केली. तब्बल 21 धाबा जमा केल्या आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केला. ग्रेट कमबॅक मॅच मध्ये श्री गणेश कोहली टीमचा. किरणजी मुकादम साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉस समोर जयेश भोईर हा फलंदाज. सलामीरचा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. थोडा स्लोवर होता, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे टीप पाकवास कबरीला पकडला. चेल संपला. फलंदाज जयेश भोईरचा खेळ हा दुसरा फलंदाज दुसरा सलामीर मैदानातून बाहेर. टर्लिंग पॉइंट षटक फेकत असताना मॅच मध्ये गोलंदाज भूषण टोंबरे 5 बॉल मध्ये 2 धक्क्यानं अवघ्या सिंगल एकच साव खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये भूषण टोंबरे. शेवटचा अंतिम बॉल समोर सागर भोईर. प्रहार केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत स्ट्रेट ठायू वेगानं क्षेत्ररक्षक आल्या तर उचलतील फेकतील. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉल वरती आले 1 धाव आणि 3 षटकांचं केस समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आराध्य 11 पातान संघ जाऊन पोहोचला 2 बॉल 34 या आकड्यावरती. अगदी चांगली स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा सन्माननीय हरेशदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेलं एक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांच्या नावाचं त्यांच्या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग आपण पाहतोय. टॉससाठी इन्व्हाइट करूया. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल द्वितीय फेरी आणि पहिली मॅच जिथे एका साईडला स्वर्गीय महादेव काका स्पोर्ट श्री गणेश धानसर यांना त्या संघाला फाईट करेन तिरंगा शिवकर. शिवकर म्हटलं तर आमचे मित्र वैभव पाटील शिवकर आपण आला असाल. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आराध्य 11 पातान संघ. शेवटचा स्लॉगरचं षटक अलाउन द कार्पेटना फटका खेचला. मिड ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पब्लिक झालं. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला मॅच मध्ये श्री गणेश कोहली टीमला. कमालीची गोलंदाजी मागील 3 षटकामध्ये काय कमबॅक केला तो मात्र श्री गणेश कोहली टीमना. संघ 35 धाबा असं वाटलं होतं की हायस्ट टार्गेट या स्पर्धेमध्ये सेट करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पातान संघ मात्र पूर्णपणे धाबेवरती रोख लावला. गोलंदाजी करत असताना ते मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. 5च्या रडारमध्ये आलं नय्या आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दावेला प्राधान्य. लेग पासमध्ये 1 धाव जोडली जाईल. संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये फलंदाज सागर भोईर. निलेशची विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव टाकलाय तो मात्र कोहली टीमनं काय गोलंदाजी केली. प्रहार करण्याचा प्रयत्न दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगला होता. इलिमिनेशन कमी राहिला. जिथे फलंदाज बाद
हा तिसरा धक्का सागर भोईर मैदानातून बाहेर. तिसरा धक्का लागला 36 फलकावरती. आता धाबींसाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या आणि त्याच्यानंतर मागील काय गोलंदाजी केल्या. तिन्ही षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी, प्रेशर टाकल्या बॅटिंग करत असताना. आता आराध्य 11 भातन संघावरती. तर 5व्या क्रमांकासाठी फलंदाज सतीश टावरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 विकेट गमावल्यात. सतीश आणि प्रवीणची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ बाकी या बॉलिंग ट्रॅकवरती. अनंत म्हात्रे प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गोलंदाज प्रयत्न भरपूर झाले आणि मात्र कॅच ड्रॉप. इथे या बॉलवरती धाबा आल्या 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 38 या आकड्यावरती. हरिदादा पाटील यांचे छोटे बंधू नरेशदादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. चला टॉससाठी या धानसर टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी या ना शिवकर टीम आपण देखील आपला संगणक पाठवा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. हो, वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगल्या लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी फलंदाज सतीशच्या पाठमधून हा चौकार. चे माजी उपसरपंच परशुरामजी म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये. या हरिदादा पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर शेवटचा अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट हा बॉल असेल. समोर फलंदाज सतीश त्याच्या बॅटवर आपण एक चौका जरूर पाहिला आणि तोच फलंदाज इन मध्ये आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला. फटका फसलाय फलंदाज. अंतिम बॉलवरती नक्की घडलं काय? ऑफिशियल अंपायर्स यस अंतिम बॉल. समाप्त झाला ना. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पातान टीमनं तब्बल धाबा जमा केला. 42-42 सेकंद 17 मध्ये लक्ष प्रवास श्री गणेश कोणी टीम समोर प्रवास असेल. येणारे 24 बॉल आणि 43-43 धाब्याचा प्रवास कशा रीतीने केला जाईल या सेकंद 17 मध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ते आमचे साथी समालोचक आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज ऐकता ते मात्र आमचे साथी समालोचक नक्कीच सौरभ पाटील यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला येईल. आपण टॉस करूया. पुढचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला धानसर त्याला फाईट करेल शिवकर. या 2 संघांदरम्यान तुम्हाला द्वितीय फेरीमधली पहिली मॅच पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन परशुरामजी म्हात्रे यांना की आपण यावं. आपल्या पवित्र शुभासे टॉस केला जाईल. पुढची मॅच द्वितीय फेरी आणि पहिली मॅच एका साईडला तिरंगा शिवकरांना त्याला फाईट करेल श्री गणेश धानसर. या 2 संघांदरम्यान तुम्हाला ही मॅच पाहायला मिळेल. शिवकर टीम टॉस जिंकला. फक्त निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. यस. तर टॉस जिंकला तिरंगा शिवकर टीमला सर्वप्रथम
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय श्रीगणेतांच्या टीमला. या 81 सत्रामध्ये आवाजामध्ये आपण करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक सौरभ पाटील, व्हॉइस ऑफ दहिसर. दीपक फर्टिलायझरचे तुम्ही पाहता मॅनेजर सर आमचे प्रणितदादा गायकर, त्याच्यानंतर जगदीशदादा सावंत, परशुरामदादा म्हात्रे, त्याच्यानंतर उमेश दादा आणि त्याच्यानंतर विनीत महाजन, या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या फेरीतील चौथी मॅच, शेवटची मॅच तुमच्या समोर तुम्ही पाहता. पहिल्या फेरीतील ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित माननीय श्री हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उचित साधून भव्य दिव्य टाटेज बॉल क्रिकेटच्या जगताच्या क्रिकेटमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. समोर तुम्ही पाहता भातार आणि कोणी संघाला आमच्या आयोजकांना शुभेच्छा. सुनील जी पाटील, जे किंगमेकर तोंडरे आणि त्याच्यानंतर साहिलजी पाटील, तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 43 धावेचा पल्ला पार करायचा. 10.75ची सरासरी प्रति षटकामध्ये ती पार करायची आहे. खोडी संघाला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे टीम खोडी संघ. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय दीपक फर्टिलायझर या कंपनीचे सर्व खरं तर मेंबर तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. ते मात्र प्रणयजी गायकर, त्याच्यानंतर जगदीशजी सावंत साहेब असतील, परशुरामजी म्हात्रे साहेब असतील, उमेशदादा बडेकर असतील, विनीतजी महादे साहेब, सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. भरपूर चांगली स्पर्धा आणि आज खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेलं क्रीडांगण पाहायला मिळतं, त्या स्पर्धेचे सर्वात दमदार आयोजक करते हरीशदादा पाटील यांचा वाढदिवस म्हणा या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आमचे मित्र करण यांचं गीते शुभागमन झालं, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच्यानंतर रंगा, आपलं देखील स्वागत आहे. षटकातील पहिलाच बॉल, गेम ऑन लेस प्ले. बागफुडला जात असता डीप कव्हर पॉइंट बॉल चालला, वलन घेतला बॉलनं, तिथं फिल्डर थर्ड मॅनला जोपर्यंत जातील या बॉलवरती मिळतात धावा, त्या तुम्ही 2 पाहता. 43चं लक्ष समोर आहे. 10.75ची सरासरी आहे. करण आणि आकाशला तुम्ही पाहता. चा पाठला करायचा. षटकातील पुढचा बॉल, फडका बाप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, बॉर्डरी लाईनच्या बाहेर, इथे सीमा पार षटकार. फटका लाजबाब होता, अविश्वसनीय तुम्ही पाहता.
11:58 आता 12 वाजतीलच 2 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्ही पाहताय ज्यांच्या वाढदिवसाचं नक्की सर्वजण वाट पाहताय त्यांचा वाढदिवस हरेशदादा पाटील त्यांचा पूर्ण मित्र परिवार त्यांच्यावरती असणारं प्रेम हे तुम्ही पाहताय हे नक्कीच तुम्हाला व्यासपीठावरती मंडळी दिसतोय. केक देखील आता कटिंग होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा देऊ. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित माननीय श्री हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2025 मध्ये खूप खूप सर्वांचं अभिनंदन. आणि इथे 1 मिनिट आता बाकी आहे आणि तुम्ही पाहता माना सन्मानाची क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ती भरवली गेली आहे. ज्यांच्या स्वप्नानं साकारलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतातील एक जबरदस्त आयोजक हरेशदादा पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर तुम्ही पाहता तुम्हाला खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लागो. आई एकविरा चढणी प्रार्थना तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरभराट यश येवो. आणि खऱ्या अर्थानं पाहता रॉयल म्हणजे राजा राजासारखं कारभार राजासारखं आयोजन आणि आज वाढदिवस आहे. मान्य श्री हरेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हेलो. सूरज के बिना दिन नहीं होता, चांद के बिना रात नहीं होती, माँ बाप के बिना ये दुनिया नहीं होती. माँ बाप ही सब कुछ है. हरीश भाई आज आपल्या वाढदिवसाला तुम्ही ज्या काही स्पर्धा ठेवून मुलांचा प्रोत्साहन वाढवत आहे ते तुम्हाला आशीर्वाद देतील. आम्ही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे. उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा तुम्हाला हरीश भाई वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. चांगलं स्पीच खऱ्या अर्थानं आमचं तुम्ही पाहता वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख कोटी शुभेच्छा. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भगवान हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं भगवत त्यांचा वारसा चालवणार आहे व्यक्तिमत्व तुम्ही पाहता. माननीय श्री हरीशदादा पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच या चाथा वर्गांकडनं टेनिस बॉल क्रिकेटच्या चाथा वर्गांकडनं आमच्या कॅमेरा तुम्ही पाहता कॅमेरा पॅनल आमचे लाईव्ह वाले असतील त्यानंतर आमचे स्कोरर असतील आमचे समालोचक मित्र असतील आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतापकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लागो. आणि दीपक फर्टिलायझर जे तुम्ही पाहता मॅनेजर प्रणय गायकर असतील जगदीश सावंत असतील परशुराम म्हात्रे उमेश वडेकर असतील विनीत महाजन हे प्रेम आज रात्री 12 वाजले वाढदिवस साजरा झाला. तसेच लगेच मित्र परिवार हे असणारं प्रेम खऱ्या अर्थानं हरिदादा पाटील यांच्यावरती. आणि तुम्ही पाहता त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. वैभव उसाटकर हे देखील आलेले आहेत. खऱ्या अर्थानं मामांचा वाढदिवस आहे. वैभव उसाटकर देखील इथे उपस्थित आहेत जे भाचे आहेत. खऱ्या अर्थानं हरिदादा पाटील मामावरती प्रेम आहे आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.
शांतीनं समजावं, अडचणीचे डोंगर पार करून यश शिखरावर तुम्ही पोचावं. आणि दादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. आमचे चाथा वर्ग खऱ्या अर्थात टेनिस बॉल क्रिकेटच्या जगताकडनं, लाडक्या प्रेक्षकांकडनं, सर्व संघांकडनं आणि आमच्या सर्वांकडनं तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. योगेश मडवी कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर या. योगेश मडवी कुठे आहेत त्यांनी व्यासपीठावर या. हॅलो हॅलो शेख. तर मित्र, या ठिकाणी आपण सर्वजण क्रीडा स्पर्धा पाहता. सर्वांचे लाडके सन्मानी हरिदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण क्रीडा स्पर्धा पाहतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025चं पर्व आणि आज खास वाढदिवस हा एक खास म्हणजे ज्याचं नाव आहे वाढदिवस. सन्माननीय हरिदादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व, पनवेल महानगर समन्वय सन्माननीय प्रदीपजी ठाकूर साहेब रोडपाली या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, या वाढदिवसानिमित्त आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. आज हरेश पाटील याचा वाढदिवस आहे आणि हरेश पाटीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता मला एवढेच सांगत. लोक म्हणतात सोन्यासारखं असावं, पण मी सांगतो सोन्यासारखं नसावं. सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त हातात राहतं. माणसाने व्हावं तर परीस व्हावं, असं परिसासमोर असणारे माझे मित्र आणि आमचे पनवेल तलोजा उपशहर प्रमुख हरीश पाटील दादा यांना मी सांगेन का परिसच असावा. कारण परिस ज्या सवय जावे त्याचं सोनं करतो, असा हा परिस आहे. असा या परिसमोर असणारे हरीश पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारा हा त्यांचा येणारा या कालामध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून याची धुरा सांभाळावी हीच मी विधानसभा समन्वयक म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तसंच त्यांचा आजचा ज्या मॅच नाईट टुर्नामेंट आज 5वा-6वा दिवस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेले युवकांसाठी आणि असं त्यांच्या हातून चांगलं समाजसेवा घडो हीच त्यांना वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी दत्तचरणी मी प्रार्थना करतो. वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थोड्याशा मार्मिक शब्दामध्ये अगदी सुंदर वक्तव्य केलं प्रदीपजी ठाकूर. आपण पाहतोय पनवेल महानगर समन्वय शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व. दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आप जिओ हजारो साल के दिन हो 50,000. बघा, प्रेक्षकांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आपण लाख लाख शुभेच्छा देऊया. खरं प्रदीप दादा ठाकूर यांच्या वतीने स्पर्धेसाठी तृतीय क्रमांक 25,000 रुपये आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. खरं तर दादांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दादांना शुभेच्छा पुन्हा एकदा आपण सगळ्यांच्या वतीने देऊया. थँक्यू. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. चला, लाईट्स ऑन करा. पण या ठिकाणी आयोजक लाईट्स ऑन करा आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल.
सर्वांच्या वतीने या ठिकाणी हरिदादा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक तुम्ही पाहतायत. हरिदादांनी स्पर्धेला नावच तसं दिले बघा, कारण सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुनाज मुभा आहे, कारण साहेब तुमच्यामुळे मराठी माणूस उभा आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं हे पर्व तुम्ही पाहतायत. सन्माननीय शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा हरिदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच आज हरिदादांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचे सर्व पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या वतीनं हरिदादा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. बघा, शिवकर संघाच्या वतीने देखील दादांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कारण दादा आज शिवकर म्हटलं की तुमचे भाचे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला डिझाईन हात करून दादा यशाचं उंच शिखर तुम्ही गाठावं, हीच आमच्या वतीनं सर्व तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. आणि खरं तर आज त्यांचा वाढदिवस आहे. आज दिवस आहे खास, त्याचं नाव आहे वाढदिवस. खरं तर हरिदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा केले होते. त्यांचे बाचे संपूर्ण शिवकर टीम या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. बघा, लाईट्स ऑन झाल्या, लगेच सामन्याला आपण सुरुवात करूया. दोन संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. एका बाजूला टीम खोणी संघ आणि दुसऱ्या बाजूला भातान संघ. अशा प्रकारे मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि लगेचच सामन्याला सुरुवात होईल. कमेंट बॉक्समध्ये येत आहेत मंगेश पाटील. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करू. जयेश भोईर तुम्ही पाहता 43 धावेचा पाठलाग करायचा. धावा धावपलकावरती 8. षटकातील पुढचा बॉल. टापिंग क्रिकेट, टापिंग एक तुम्ही पाहिला. टापिंग फटका, फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 9 या खड्यावरती. 43 लक्ष पार करायचा. 10.75 सरासरी प्रति षटकामध्ये खुनी संघाला. या मॅच मध्ये तुम्ही पाहता पॉवर प्लेचं पहिलं षटक जयेश भोईर. बादशाह हातला कडा लागला, बॉल मागे गेला, गती कमी होती, रन खेळायचा प्रयत्न राहिला आणि इथे तिसऱ्या पंचांकडे TRX मागितला. लगेच आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. करण पोहोचलाय का, अशा बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं खऱ्या अर्थानं स्टार क्रिकेट इन च्या माध्यमातून तुम्ही पाहणार आहात. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, पोचला आहे का, की करणची विकेट मिळेल भातान संघाला.
तिसरे पंचांचे प्रशांत पाटील, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहता इथे चेक केलं जात येईल आमची टेक्निकल टीम स्टार क्रिकेट या ठिकाणी बघा हरिदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्यांच्या वतीनं मित्र हो आम्हाला स्पर्धेसाठी 25,000 रुपये तृतीय क्रमांक ज्यांनी पुरस्कृत केले ते पनवेल महानगर समन्वय सन्माननीय रोडपाली गावचे दमदार व्यक्तिमत्व, त्याच्यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्मानचे लाडके प्रदीपदादा ठाकूर आणि कालांतराने नक्कीच त्यांना खूप मोठं पद आपण पाहणार आहोत. ते सन्मानचे लाडके प्रदीपदादा ठाकूर, तुमचं मनपूर्वक आभार. दादांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. चला मॅच स्टार्ट करा. नॉट आउट पोस्टलाय सुरक्षित. तुम्ही पाहता करण 10 धावा धावपलकावर तुम्ही पाहता. जयेश बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल समोर करणसाठी. शर्लापासून थोडा दूर ठेवला बॅटचा कडा लागलाय का अपील तुम्ही हलकीशी पाहिली आहे. अपील स्ट्रॉंग आहे, अपील स्ट्रॉंग आहे. दोन पंच एकत्र येतील. बॅटला बॉल स्पर्श झालाय का. विकेट किपरनं कॅच घेतला पण अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेचच दोन पंच एकत्र येतील. आवाज आलाय की काय. बॅटला बॉल स्पर्श झालाय. दोन पंच एकत्र. सचिनजी कडू सर, शिवदाजी वाघबारे सर, तिसरे आमचे पंच तुम्ही पाहता प्रशांत जी पाटील सर. आणि इथे फलंदाज बाद. बादचा कडा विकेट किपरचं काम. पहिला धक्का. तर कोणी संघाला सपोर्ट करण्यासाठी सातत्याने आमचे मुकेश दादा भोईर या ठिकाणी आलेत. त्यानंतर नामदेव दादा देखील उपस्थित झालेत. त्यानंतर सन्माननीय मायकल भाई बघा या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे. या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सरफराज शेख. हा बॉल तुम्ही पाहता पडला तर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. षटक संपलं इथे. पहिल्या षटका समाप्ती धावा धावपलकावरती 10. चला पंच सामना सुरू करा. आणि बघा आमचे तोंडर गावाचे गोल्डन मॅन आमचे मित्र बंधुतुल्य देवदास भाई पाटील यांचं आगमन झालंय. देवदास भाई स्वागत आहे आपलं. अनुज भाई आपलं देखील स्वागत आहे. पिके भाई आपलं देखील स्वागत आहे. बघा डेझ ऑपरेटर रंगा बेल्ला स्वागत आहे आपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला प्रवीण. पहिलाच बॉल तुम्ही पाहता. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर वेगाने आल्या. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती
12 या आकड्यावरती 43 लक्ष पार करायचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10. 18 बॉलमध्ये करायच्या 33. 11ची सरासरी आहे. अस्किन रन रेट वाढलाय आता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रवीणला तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकामध्ये. समोर फलंदाज आकाश 2 बॉल 3 वरती खेळतोय. टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. फिल्डरला मिड ऑफला जोपर्यंत बॉल वरती जाईल या बॉल वरती मिळते 1 न स्कोर पुढे चालला. धावा फलकावरती तुम्ही पाहू शकाल 13 या आकड्यावरती. सरफराजला तुम्ही आता ऑन स्ट्राईक 3ऱ्या क्रमांकावरती. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये 3 अर्धशतक त्याचे तुम्ही पाहिल्यात. तो आता कशा रीतीने या स्पर्धेमध्ये खेळेल. समोर भाताने सरफराज सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. रिव्हर्सचा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आधीच मनामध्ये त्यानं नक्कीच बनवला की आता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता विकेट किपर कडनं मिस फील झाली आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईट बॉल आला. 1+1 या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती. 15 बॉल 28 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॅटच्या रडारमध्ये बॉल चालला लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर फक्त पाहतच राहतील. अव्वाक्याच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर ठोकला आकाशने षटकार. षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला मिड विकेटला. फिल्डर बॉल वरती आला तोपर्यंत या बॉल वरती मिळते सिंगल. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही 22 पाहता. आडवा बॅटना फटका. उजवा गुट्टा टेकवला त्यानंतर स्ट्रोकला मिड विकेटला. फिल्डर उपस्थित. या बॉल वरती मिळते सिंगल. शांत आहे सरफराज. त्याच्या बॅटचा फेस अजून मात्र उघडलाच नाहीये. षटकातील पुढचा बॉल. पॉइंटला फिल्डर आहे. जेल नक्कीच उडाला होता. थोडा लाभ होता जेल. तोपर्यंत करेक्ट करेल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलनं इथे मात्र खेळायला सुरुवात केली. सरप्राईजनं संघ जाऊन पोहोचला 23 वरती आणि आता करायच्यात 12 बॉल 20 धावेची गरज. बारामध्ये 23 बनवल्या. 12मध्ये 20ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती अलंकार आला. अलंकार भोईर 30च्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती 12 बॉल 20 धावेची गरज. हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे. किती धावेंचं हे षटक असणार आहे ते अलंकारचं समोर तुम्ही तेवढाच ताकदवर या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये या सीझन मध्ये. सरप्राईज जे तुम्ही 3 अर्धशतक पाहिल्यात कशा रीतीनं तो आता बॅटिंग करेल. त्याची विकेट महत्वपूर्ण आहे टीम भातांसाठी. बारामध्ये 20 बनवायचे आहेत. बघा लगेच सुरू करा मॅच प्लीज. वेळ घेऊ नका भातान संघ. स्पीडअप करा. टायमर देखील ऑन आहे. स्पीडअप करा. 12मध्ये 20 करायचे आहेत. या षटकातील पहिलाच बॉल. इथे तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिलाच उजवा घुटना टेकवला होता मात्र
त्याच्यानंतर तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल खाली झाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. शांत ठेवलं गोलंदाजी करत असताना भातान टीमच्या गोलंदाज अलंकारनं या पहिल्याच बॉलवरती 11 बॉलमध्ये 20 करायच्या आहेत. डॉट बॉल जास्त खेळलाय सरफराज ऑन स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल सरफराजसाठी उडवलाय बॉल फटका बसलाय झेलची शक्यता. मिड ऑफला फिल्डर आहेत पकडलाय झेल मोठी विकेट सरफराजची. मात्र तो येतोय माघारी लागणारा कोणी संघाला दुसरा धक्का. प्रत्येकी बॉलवरती 2 धावा बनवाव्या लागतील जर सामना जिंकायचा तर कोणी टीमला. सरफराज बाद झाला. एकी चौकार एकी षटकार आशा पल्लवीत होत्या. चाता वर्गाला सरफराज चांगली बॅटिंग करेल त्याने निराशी दाखवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश माळी. इथे तिकडे फिल्डिंग खराब झाली आहे. बॉल झाला भाग एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर वेगाने आला तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा. त्या दोन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 25 या आकड्यावरती. 12 बॉल 20 धावेची गरज. त्याच्यानंतर तुम्ही समीकरण पाहिलं 11 20 10 20 आता 9 18. 9 मध्ये 18 बनवायच्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अलंकार भुईरची होत असताना तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल राकेशसाठी. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 या आकड्यावरती. मॅच आता 8 मध्ये बनवायच्या आहेत. 18 धावा 8-18चं आता समीकरण या मॅच मध्ये तुम्ही पाहता. तिथे 12-20 करायचे होता 8-18. चांगली गोलंदाजी. टप्पा तुम्ही पाहता अलंकारचा खूप चांगला टप्पा. पडल्यानंतर बॉल डीप होतोय तर उंची घेतो गुड लाईन स्पोर्टवरनं. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपर थर्ड अंपायर. बॅटिंग करणार टीमनं रिव्ह्यू घेतला. लगेच आपण पाहू शकाल कशा रीतीनं बॉल चला फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आहे. समीकरण तुमच्या समोर आता अवघड आहे. जिथून सरफराजची विकेट गेली ना मंगेश तिकडून मॅचला देखील टर्न झाला आता भातान टीमच्या बाजूनं. 7 बॉल 18ची गरज आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका हवा आहे. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे भातांसाठी. ते फेकलं अलंकारनं. ऑलरेडी गार्बेट बॉल झाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. एक धाव केली आहे. पुढे दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरा यशस्वी षटक. तिथे 12 मध्ये 20 करायच्या होत्या. अवघ्या 4 धावेचं षटक फेकलं आणि आता समीकरण 6 बॉल आणि 16 धावेची गरज आहे.
सलामीवीर आकाश अजूनही मैदानामध्ये उभा आहे. मोठे फटके येतील का त्याच्या बॅटमध्ये? एक षटकार जरूर पाहिला, त्याच्यामध्ये क्षमता आहे. षटकातील पहिलाच बॉल स्वतःच्या पावसामध्ये अडकवण्याचा प्रयत्न राहिला. बॉल खूप चांगला होता. या बॉलवरती मिळती आहे सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती 28 या आकड्यावरती 5 बॉल 15 धावेची गरज आहे. संदेश भोईर डिफेंड करायच्या धावा 16. आमचे कॅमेरामॅन तुम्ही पाहता हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. शाहरुख रंग धाबे वाईड बॉल 100 स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रन संख्या पाहता. एक ब्रेक किती फिरवला तुम्ही बॉल पाहता बाहेरच्या दिशेनं. 5 बॉल 14 करायच्यात. विकेट किपर वेट झाले. फंडात फेकला होता बॉल 22च्या स्वरूपामध्ये. एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 30 या आकड्यावरती 4 बॉल 13 करायच्या. संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत, पराकाष्ठा या मॅचमध्ये तुम्हाला करायची आहे टीम खोडीला. लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा. हे आमचे चाहता वर्ग प्रेक्षक पाहता मॅचला एन्जॉय करत असताना बुलेट राजा. चार बॉल 12. 4 मध्ये आता 12 बनवायच्यात. या षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅटवर त्याला बॉल मागे चालला. इथे मात्र फिल्डर उपस्थित पकडला जेल. समला आकाश साकेड. विकेटचं बदन. तीन बॉल 12 करायच्या त्या मॅच मध्ये. संघर्ष करावा लागेल मॅच जिंकायची असेल तर टीम खोडी संघाला. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशा निघाणारा वाईड बॉल. नरेश पुरजी, उमेश माडे आणि पिंटू कोस्ट आणि बबन पुरजी यांच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. योमेसा डेफिनेटली मधली यष्टी वाखवली. विकेटचं बदन. आणखीन एक विकेट. समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल आता 11 करायच्या. पहिल्या षटकामध्ये षटकार जोडला त्याच्यानंतर तांत्रिक बदलामध्ये कुठेतरी मॅच थांबली गेली. असाच T20 वर्ल्ड कप मध्ये खऱ्या अर्थानं रिषभ पंतनं घेतलेला तो ब्रेक. क्लासेन फन्नाट षटकार चौकार मारत होता. एका बाजूला द्रविड मिडर. रिधम तुटला मॅचचा आणि तिथे इंडियानं वर्ल्ड कप उचलला. एखादा मॅचचा जर रिधम तुटला ना तर कुठेतरी शांत देखील बॅटर झाला आणि तेच काहीतरी खोडी संघाच्या बाजूला लागली की काय. डॉट बॉल जरूर लवकर आले. सरपंचची विकेट गेली आणि तिथून मॅचला पूर्णपणे टर्नला. 1 बॉल आता 11. औपचारिक तास बाकी आहे. हे आमचे समालोचन कक्ष दाखवलं जात आहे. बावीजी पाटील आमचे असतील आणि अशा रीतीनं लेग बिफोर फलंदाज बाद सामना जिंकला टीम फातात संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम खोडी. कुठे तुमचं काही चुकलं याचा नक्कीच अभ्यास करा. आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. एखाद्या हरण्यानं काहीच घडत नाही पण नक्कीच नव्यानं सुरुवात करा. नव्या जोशानं आमचे तुम्ही पाहताय मायबा प्रेक्षक खूप चांगले. नाश्ता देखील डीजे मास्टर एक जरा संगीत झालंच पाहिजेत. खूप चांगले आमचे डान्सर देखील इथे उपलब्ध आहेत. हे राहतं कातील आहे डीजे.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 बॉल 27 धावेची खेळी करणारा निलेश भोई ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दिव्यात आपण मॅन ऑफ द मॅच आणि खोली संघाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. झालेल्या चुका सुधारा, नक्कीच तुम्हाला यश भेटेल. तुम्हाला खूप शुभेच्छा देऊ आणि या उमेशजी माने तुमचं मनपूर्वक सरच स्वागत. नरेशजी पुरजी तुमचं देखील मनपूर्वक सरच स्वागत करू. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत अमित पुरजी दानसर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आमचे परम मित्र आहेत, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या निलेशला देऊयात मॅन ऑफ द मॅच.